शनिवार रविवारी काय पदार्थ काय असतात? नॉर्मली ठरवलेले असतात का काय? म्हणजे नॉर्मल जेवण वगैरे असतंच, पण मिस्टरांना सुद्धा थोडं वेगवेगळं काय काय खायचं असतं, मग चालू असतं शनिवार पिझ्झा वगैरे. हॉटेलिंग किती असतं तुमचं? आता थोडं कमी झालंय. का? आता थोडा घरात जास्त वेळ आम्हा दोघांनाही तेवढा स्पेंड करायचा असतो. हां, आता काय करायचं? थोडीशी रेड चिली पेस्ट टाकूया ह्याच्यात आपण, थोडं एक तिखट स्पायसी फ्लेवर येताना. बस आता ह्याला थोडं थंड व्हायला ठेवायचं आपल्याला आणि मग ह्याचे बॉल्स करून घ्यायचे. बरं, बॉल्स करून मग त्याला ब्रेड क्रम्ब मध्ये कोट करून फ्राय करायचं, डीप फ्राय. आम्ही काय करतो, हे आता आपण थंड करून घेऊया. हे थंड करून घेतो, त्याचे बॉल्स करून घेतो. आमचे बॉल्स तयार झालेले आहेत ना. हो. आता पुढे काय करायचं आहे? आता आपण ह्याला ब्रेड क्रम्ब मध्ये कोट करून घेऊया. बरं. हा पदार्थ तू स्वतःचा आहे काय? हा, म्हणजे थोडं रिसर्च करून इकडून तिकडून. हा, 3 कर, एक तुला, एक मला, एक सासूबाईला. बाकी प्रेक्षक त्यांचं ते बघतील काय करायचं नाही करायचं. इट्स अप टू यू. ओके, आता आपण ह्याच्यात फ्राय करू. हे डायरेक्ट खायचं ना आता ह्याच्यावर? हे कशा बरोबर वगैरे काही गरज नाही? सॉस, शेजवान सॉस वगैरे वगैरे, और टोमॅटो केचप बरोबर सुद्धा छान लागतं. पण पिक्चर बघणे, नाटक बघणे काय आहे का आयुष्यात? हो, मूवीज जास्त. हो, मूवीज थोडे जास्त. गुड, चला घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मॅक्रोनी चीज बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला मॅक्रोनी पास्ता, दूध, चीज, ब्रेड क्रम्स, बटर, काळी मिरी पूड, ओरेगानो, मीठ, मैदा आणि लाल मिरची पेस्ट. कृती: फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा आणि दूध घालून त्याचा व्हाईट सॉस तयार करून घ्यावा. त्यानंतर किसलेलं चीज, काळी मिरी पूड, ओरेगानो, मीठ आणि उकडलेला मॅक्रोनी पास्ता घालून सर्व एकजीव करून त्यामध्ये लाल मिरची पेस्ट घालून मिश्रण थंड करून घ्यावं. तयार बॉल्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. नेहाने आणि सासूबाईंनी 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार. नेहा, तू पण खाऊन बघ. अहो, ऐकलेत का? तू पण खा. वाह, मला बघूनच इतकी मज्जा वाटते. सॉलिड. क्या बात है यार, सुपर, अप्रतिम. बरं नेहा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तू 2 खूप मोठं अंतर असलेल्या पिढ्या बसलेल्या आहेत. तू आजचं प्रतिनिधित्व करते, सासूबाई जरा मागच्या आहेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.